हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आज साडी घातली, वटपौर्णिमा आहे ना. ॲक्च्युली माझ्या माहेर साईडला धार्जिन नाही. ज्यांना माहीत असेल त्यांना माहिती आहे, म्हणजे करत नाहीत. माझ्या आईच्या साईडला आणि सासूच्या साईडला करतात. बट आता सकाळी उठून सगळं उरकून कामाला म्हणजे आपण काही दुसरीकडे जात नाही, आपलं स्वतःचंच आहे. त्याच्यामुळे सकाळी सगळं उरकून आता थोडा वेळ आहे, संध्याकाळचं 7पर्यंत आहे मुहूर्त. तर तोपर्यंत करून घेणं. बाहेर गेले मिस्टर माझे, नवरा माझा. तो आला, कामानेच गेला आहे. तो आला की मग तसं जाणार आणि मग वटपौर्णिमेचं जे काय आहे ते करून घेणार. ॲक्च्युली धार्जिन नाही, काय नाही. माझ्या घरी, माझ्या आईच्या घरी तर मी केलं नाही. त्याच्यामुळे मला काय, म्हणजे माझ्या आईने नाही केलं ना, माझा काही संबंध नाही. लग्नानंतर पण एवढं काही माहीतच नाही त्या गोष्टी. बट ठीक आहे, प्रयत्न करते की सगळं इकडून तिकडून माहिती करून आपण करायचा प्रयत्न करतो. बाकी ठीक आहे, आपल्या ज्या काही परंपरा आहेत, जे काही सण बनवले ते आपण सगळे करायचे. या मताची मी. आता साडी घालून काम करणं पॉसिबल होत नाही. माझं पेटशॉप असल्यामुळे समजा मिस्टर, म्हणजे माझा नवरा नसला तर मग वरती बॅग वगैरे आहे ते काढून देणं, काम करणं इम्पॉसिबल होऊन जातं. म्हणजे मला असं वाटतं, मला नाही जमत. मग मी रोज जीन्स असते, शर्टमध्ये असते, कुर्ता टॉप असतो कधीतरी. मग कसं कम्फर्ट जो आहे मेन कसं होतं, आपण आहे ना वरती ह्याच्यावर टेबलवर वगैरे चढणार आणि काम करणं, मग ते व्यवस्थित नाही व्हावं. म्हणजे मला नाही आवडत ते. आपण व्यवस्थित नाही, म्हणजे ते मजा नाही. मग साडी घालून आता काही करायचं आहे काम तर नाही पॉसिबल. प्रयत्न करू शकतो, रोज घालू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. बट पॉसिबल नाही होत कामामुळं. घरची सगळी कामं उरकून इथं येऊन मग दिवसभर आणि मग संध्याकाळी परत पूर्ण बॉडी एवढी हे होऊन जाते ना. कारण माझ्याकडे सगळ्या हेवी साड्या आहेत. आता हे कॉटन वगैरे मी कधीतरी घालते म्हणून ठेवल्यात. काय कॉटनच्या साडीमध्ये एवढं काय होत नाही. गरम तर ठीक आहे, चला AC वगैरे आहे मग काय वाटत नाही. पण एवढं हे होऊन जातं, हेवी होऊन जाते बॉडी. पण सण आपले हे आपण केलेच पाहिजे, या मताची मी आहे. सगळे म्हणजे जे काही येतील, आता जसं चालू झाले सण, तसं आता पौर्णिमा झाली, पुढच्या महिन्यात गुरुपौर्णिमा आहे, त्याच्यानंतर गणपती आहे, श्रावण आहे. हे सगळं मी पाळते, खूप गोष्टी पाळते. पहिल्या म्हणजे आईकडूनच ते गोष्टी आल्यात आपल्याकडे, ते आपण करायचं. चांगलं ॲक्च्युली काय नाही, मेंटली पीस मिळतो. आणि सगळे सण केलं ना तेवढंच काहीतरी आपल्याकडे, जे संस्कृती आहे ते पाळल्यासारखं होतं. आपण जे मराठी लोक आहेत ना, हाच आहे की आज आपण जसं जमेल ना प्रयत्न करायचा. आज कामामुळं आपल्या लेडीज लोकांना किंवा बायकांना नाही होत, पण तसं नका करू. थोडंसं आपल्याला चांगलं वाटतं, लोकांना दाखवण्यासाठी तर मी करत नाही. कारण माझा काही संबंध नाही आपल्या लोकांनी आपला फक्त आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे. आपल्या रूढी परंपरा आपल्या पोराबाळांना कळल्या पाहिजे, म्हणून हे सगळ्या गोष्टी करायच्या. हा व्हिडिओ आपण आपली इन्फॉर्मेशन असते एकमेकाची, कसं काय, कोणाच्याकडे कसं काय असतं. तुम्ही शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मला सपोर्ट पाहिजे तुमचा, प्लीज सपोर्ट करा.